सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 4 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं। ज्या विद्यार्थ्यांचा 4 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव तुम्हाला सांगणार। आणि आज मायवाल्या मित्राचं सुद्धा सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड होतं, त्याच्या ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे झालं आणि ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, मुले कोणकोणत्या चुका करत आहे। आज भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे। कोणकोणत्या चुकांनी करायचे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत आपल्याला थांबून ठेवलं जात आहे। जे काही सकाळची बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे। ग्राउंडच्या अंदर आपल्याला किती वाजता जायचं आणि आपला ग्राउंड किती वाजता होणार आहे। जसं सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6ची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे। ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर किती वाजता आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी उन्हालं। त्याचबरोबर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे। या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी चालू उन्हालं। दुपारची 2 वाजताची बॅच आहे, ग्राउंड त्यांचं किती वाजता 100 मीटर 1600 मीटर चालू उन्हालं। यावर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार, सर्व माहिती सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जात आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सेंटरपर्यंत जायचं कसं, राहण्याची जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था कशा प्रकारे आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर सेंटरपर्यंत जायचं कसं, राहण्याची जेवणाची व्यवस्था तुम्हाला सांगून देतो। सर्वात पहिले महाराष्ट्रातील कोणत्या कानाकोपऱ्यातून जात असाल तर जे विदर्भातले विद्यार्थी आहे तर आपण ठाणेला सर्वात अगोदर जायचं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडायची। आणि जे पण विद्यार्थी बाहेरून येत असाल तर ज्यांना ठाणे जवळ पडत आहे तिथे येऊ शकता, किंवा तुम्हाला CST जवळ पडत असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तिथंच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। म्हणजे कोणत्या रेल्वे स्टेशनवर पहिले तुम्ही उतरा, ठाणे, कल्याण, CST, डोंबिवली, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कल्याण कोणत्याही तुम्ही या ठिकाणी, त्याचबरोबर दादर झालं, कुठेही तुम्ही उतरा। तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट, कुठूनही 10 रुपये तिकीट आहे। घाटकोपरला आपल्याला यायचं आहे, घाटकोपरची लोकल पकडायची आहे, घाटकोपरमध्ये आपल्याला यायचं। घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये आल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनलाच लागून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, तर मेट्रो स्टेशनवर आपल्याला जायचं आहे। तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाची आपल्याला या ठिकाणी मेट्रो त्या ठिकाणी जायचं आहे। मरोळ नाकाची तिकीट फाळा, तिथून 20 रुपये तिकीट आहे। 20 रुपयामध्ये तुम्हाला मरोळ नाकापर्यंत ते त्या ठिकाणी पोहोचणार आहे ते मेट्रोमध्ये। आणि त्याचबरोबर मेट्रो रेल्वेने तुम्ही त्या ठिकाणी मरोळ नाक्यामध्ये उतरल्यानंतर तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर जे मरोळ पोलीस मुख्यालय आहे आपलं ग्राउंडचं सेंटर, तर तिथून पैदल 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, किंवा तुम्ही सिटी बसनं जाऊ शकता। पण सिटी बसनं तुम्हाला जास्त वेळपर्यंत थांबा लागेल तिथे। मला काही त्या ठिकाणी टाईम मारलो मी, सिटी बसचा कधी राहते कधी नाही राहत, 10 रुपये तिकीट आहे। पण ॲटोवाल्याला जर तुम्ही विचारलं तर ॲटोवाला 80 रुपये, 70 रुपये, 100 रुपये, 150 रुपये अशा प्रकारे तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न करते। मी तिथं पहिल्या दिवशी गेलो होतो, एका जणात मला डायरेक्ट 400 रुपये त्या ठिकाणी सांगितले होते। मला एकदम धक्काच त्या ठिकाणी लागला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे काही आपलं झालं नाही पाहिजे, कारण की आपण भरपूर विद्यार्थी नवाळे राहते। मी तिथं पैदल गेलो होतो, एक लक्षात ठेवा, कोणत्या ॲटोन त्या ठिकाणी गेलो नव्हतो, पैदल जा। आणि तिथं पोलीस मुख्यालय आहे मरोळ मुंबई, ठीक आहे। तर मरोळला आपण तिथं थांबल्यानंतर तिथून 1.5 किलोमीटर अंतर पैदल चाला। आणखी त्या ठिकाणी राम मंदिर आहे, तिथं सर्वांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। दोन्ही टाईम तुम्हाला भात त्या ठिकाणी जेवायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी, तर जे काही आपली बॅच आहे तर त्या बॅचमध्ये आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। काही विद्यार्थी महाशय 2 वाजताच्या नंतर आले होते, 2 वाजता नंतर आले होते दुपारचे, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या चुका करू नका। जो काही तुमचा एवढी काही रिस्क तुम्ही या ठिकाणी घेऊ नका। तुम्हाला जर टाईम होत असेल तर 1-2 दिवस अगोदर तुम्ही सेंटरवर पोहोचा, जे काही कामं निपटायचे ते अगोदर निपटा, आणि सेंटरवर जो काही टाईम आहे त्या वेळेत आपल्याला हजर राहायचं आहे। आणि आपल्याला रांगेत कधी लागायचं आहे तर पहा, जो काही तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे त्या रिपोर्टिंग टाईमात तुम्ही रांगेत लागले तर काही हरकत नाही, त्याच्या 1-2 घंटे 3 घंट्या अगोदरही रांगेत लागले तरी त्या ठिकाणी काही हरकत नाही, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो ग्राउंड किती वाजेपर्यंत होत आहे। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 6 ते 10च्या आसपास या ठिकाणी या 3 बॅचचं ग्राउंड होऊन आलं। आणि जे 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग, ठीक आहे। त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, यांचं जे ग्राउंड होत आहे तर हे या ठिकाणी जवळपास या ठिकाणी धरून चला की 12 ते
1 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत आहे 10 ते 12 वाजताच्या आसपास, ठीक आहे। त्याचबरोबर जे दुपारी 2 वाजताची बॅच आहे, 2 वाजताच्या बॅचवाले विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे 4 ते 5 वाजता 100 मीटर रनिंग पहिला होतं आहे, 1600 मीटर होत आहे, ठीक आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी टायमिंग आहे, ह्या टायमात त्या ठिकाणी आपला ग्राउंड होत आहे। तर सर्वात अगोदर ग्राउंड आज कशा प्रकारे झालं, तर आपल्याला एक चुकणी करायची आहे। कोणकोणत्या चुकानी करायचे, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी उपाशी तापाशी ग्राउंडच्या अंदर जाऊन आले। उपाशी तापाशी जाऊ नका, कारण की उपाशी तापाशी गेलो तर शरीरामध्ये आपल्या एनर्जी राहत नाही। आपल्याला नाश्ता वगैरे करून जा, जेवण वगैरे करून जा, फळ फ्रूट खाऊन तुम्ही त्या ठिकाणी जा, कारण की बा 100 मीटर आहे, ताकदीचं काम आहे। 1600 मीटर रनिंग मार लागते, ताकदीचं काम आहे। गोळा फेका लागते, ताकदीचं काम आहे। शरीरामध्ये जर अनाद राहणार आहे, शरीरामध्ये जर काही जेवण असेल तेव्हाच आपल्या शरीरामध्ये ताकद राहणार आहे, तेव्हा आपला ग्राउंडचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे। तर फळ फ्रूट वगैरे खाऊन जा किंवा ग्राउंडच्या अंदर न्यू देते, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सर्वात अगोदर सकाळी त्या ठिकाणी मुलांना बॅगा वगैरे काढायला लावल्या। बॅगा काढल्यानंतर एक डिटेल आपले इंचार्ज त्या ठिकाणी आपल्याला टेबल नंबर पाशी त्या ठिकाणी नेते। टेबल नंबर ज्या टेबल नंबरवर रोल नंबर आहे त्या टेबल नंबर पाशी रांगेत लागायचं आहे, तिथंच आहे त्यांना आपली जी बॅग आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला बॅग त्या ठिकाणी काढायची आहे। बॅग काढल्यानंतर वरतं 2च डॉक्युमेंट ठेवायचं आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि त्याचबरोबर 2 पासपोर्ट फोटो, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट, 2 पासपोर्ट फोटो, एवढे डॉक्युमेंट लागत आहे। बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही, हे एवढे डॉक्युमेंट न्यायचे। त्या ठिकाणी आपला डिटेल इंचार्ज आपल्याला टेबल नंबर पाशी नेते। टेबल नंबर पाशी आपला रोल नंबर पाहायचा कोणत्या टेबल नंबरवर येते, आणि त्यांना आधार कार्ड आपल्याला दाखवा लागते, आपला पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागते, आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी घेते। आणि हे काही झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र आपल्यापासून लिहून घेते। आपलं नाव झालं, आपलं सिग्नेचर, ॲप्लिकेशन नंबर, तारीख हे लिहिल्यानंतर ते त्यांना सबमिट करावं लागते। आणि सबमिट केल्यानंतर तिथंच हा बाजूने जे विद्यार्थी मिळून हाईट त्या ठिकाणी मोजल्या जाते, त्याचबरोबर जे उंची छाती त्या ठिकाणी मोजल्या जाते। मशीनमध्ये त्या ठिकाणी सर्व आपल्याला डिजिटल दाखवलं जातं, उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे, हे सर्व। हे काही झाल्यानंतर आणखीन समोर विद्यार्थ्यांना पाठवलं, त्या ठिकाणी एक मंडप होता, मंडपामध्ये त्या ठिकाणी बसवलं मुलांना। चेस्ट नंबर या ठिकाणी दिला मुलांना। चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिपा देतात, आणि त्या चिपा आपल्याला लावायच्या आहे, व्यवस्थित त्या चिपा लावा, कारण की काय विद्यार्थी, एखाद्या विद्यार्थीची निसटते सुद्धा, ते चिप निसटली नाही पाहिजे। चिप जर निसटली, तुम्ही किती ऑब्जेक्शन केलं तर ते ऑब्जेक्शन घेत नाही, एक लक्षात ठेवा। चिपा त्या ठिकाणी पक्का त्या ठिकाणी बांधा। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन एका हॉलमध्ये नेलं, हॉलमध्ये थंब वगैरे घेतला, त्या ठिकाणी आपला फोटो त्या ठिकाणी घेता, बायोमेट्रिक होत आहे। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पायाचे जे चिपा त्या स्कॅन केल्या जात आहे। त्यानंतर आपला जो आणखीन 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसवल्या जात आहे, आणि आपला जो डिटेल इंचार्ज आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे। पहिला इव्हेंट 100 मीटर आहे, 100 मीटरला 3 विद्यार्थी सोडत आहे। 300 मीटरचं जे आहे, 300 मीटरचं जर आपण पाहिलं तर अशा प्रकार तो ट्रॅक आहे। हे स्टार्टिंग इथून या ठिकाणी होत आहे। स्टार्टिंग इथून झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून एंडिंग या ठिकाणी आहे। स्टार्टिंगला जे विद्यार्थी मिळून सेन्सर नाही आहे, या ठिकाणी असे वरतं सेन्सर नाही आहे, तर एंडिंग पॉईंटला जे खाली या ठिकाणी सेन्सर आहे, असे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। हे जे तुम्हाला बोटं दिसत आहे, असे खाली सेन्सर या ठिकाणी एंडिंग पॉईंटला आहे, स्टार्टिंगला पॉईंटला नाही आहे। तर इथं जेव्हा आपण रेडी राहतो, इथं शिट्टी या ठिकाणी वाजवल्या जातात, जशी शिट्टी वाजली तसं धावायला लागते, ठीक आहे। जशी शिट्टी वाजली तसं आपल्याला या ठिकाणी धावायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे तिची सिस्टीम आहे। 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 मीटरसाठी देत आहे। 50-50 100-100 विद्यार्थी 1600 मीटर रनिंगसाठी नेत आहे। 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चूक कोणती नाही करायची, भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून धावून आला, तर ट्रॅकच्या बाहेरून धावू नका। जेवढे ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क भेटणार आहे। आणि जेवढे तुम्ही काटाने धावसान, काटाने त्या ठिकाणी धावा, जेवढे काटाने धावसान तेवढं अंतर कमी होणार आहे, तेवढे जास्त मार्क तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळा फेक होत आहे। जास्त वेळपर्यंत आता बसून ठेवून नाही आले, एक लक्षात ठेवा। 100 मीटर चांगल्या पद्धतीने होत आहे, चांगले मार्क मुलांना भेटत आहे। गोळा फेक त्या एंडिंगला शेवटी गोळा फेक होत आहे, 3-4 दिला जात आहे, आणि त्यानंतर शेवटी बसून ठेवलं जातं अर्धा 1 घंटा। आपले सिग्नेचर घेतलं जातात, साहेब लोकांचे सिग्नेचर घेतलं जातं, आणि त्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं जात आहे। तर अशा प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।